सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्याध्यापक श्री सावंत सर, सर्वच विभागांचे प्रमुख, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक स्टाफ, तसेच प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सकाळची वेळ, कालच 27 तारखेला मराठी राजभाषा गौरव दिन आपण साजरा केला. काल सकाळी सुद्धा अशाच पद्धतीने अशाच सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये 1 तास 2 तास आपला कार्यक्रम इथं चालला असेल. आणि आज परत 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम आपण साजरा करतोय. होता असं, इथं बसलेल्या लोकांना, इथं बोलणाऱ्या लोकांना खूप काही बोलायचं असतं. आम्ही तिथं काही वेळा बसलेलो आहे आमच्या शालेय जीवनामध्ये, आणि डोक्यामध्ये अनेक विचार असतात. आणि सकाळची वेळ, काल 2 तास ऐकलं, ठीक आहे. काल मराठी विषयावर तर व्याख्याते बोलत होते, एखादा विनोद, एखादा चुटकुला तरी सांगितला असेल. आता आज विज्ञान दिवस, म्हणजे त्यात विनोद करायला पण वाव नाही. आणि मग आता हे पाहुणे किती वेळ बोलणार, काय सांगणार. आता तुमच्यापेक्षा मोठं जर पण मला असं आलेलं आहे, एवढ्या विज्ञान शिक्षकांचा आपण इथं आज या विज्ञान दिनानिमित्त सत्कार केला. एवढे विज्ञान शिक्षक जर तुम्हाला इथं शिकवत असतील, तर मी इथं येऊन तुम्हाला नवीन वेगळं असं काय सांगणार आहे. छोटासा प्रयत्न करतो. एक आठवण अशी सांगायची वाटते, खूप मोठा योगायोग म्हणेन मी. 27 वर्षापूर्वी 1999 साली याच विद्यालयाचा 40 दिवसाचा का असेना व्हेकेशन बॅच मधला विद्यार्थी असण्याचं भाग्य मला लाभलं. आताच मी सावंत सरांशी बोलत होतो, मागे पण आमची एकदा ह्याच्यावर चर्चा झाली की त्यावेळेला सावंत सर आम्हाला शिकवायला होते, आणि त्या अर्थानं मी सावंत सरांचा माजी विद्यार्थी आहे, या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आणि ज्या शाळेनं नुकतंच वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे माजी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, जो माजी विद्यार्थी मेळावा पार पडला आणि त्याला बहुसंख्येनं माजी विद्यार्थी उपस्थित राहिले. आणि कुठंतरी मलाही थोडंसं कॉलर ताप झाल्यासारखं वाटलं की जसा 1.5 दिवसाचा का असताना गणपती असतो, त्याची 1.5 दिवस आरास रांगोळी पूजा केली जाते, तसे 40 दिवसाचा का असेना मी शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आणि आज त्या शाळेत योगायोगानं सावंत सरांची 1 महिना 2 महिनाच रिटायरमेंटला राहिलेला आहे. आणि सावंत सरांच्या उपस्थितीत मला इथं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून येण्याचं भाग्य लाभलं, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आताच आपल्या 2 छोट्या बालमैत्रिणींनी आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं राष्ट्रीय विज्ञान दिन सी.व्ही. रामन यांनी याच दिवशी रामन इफेक्टचा शोध लावला, आणि त्याचं स्मरण म्हणून हा विज्ञान दिन साजरा केला जातो. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमध्ये ज्यावेळेला आपण शिक्षण घेत असतो, त्यावेळेला विज्ञानाचं वेगळेपण आणि विज्ञानाचं महत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप मोठं असलेलं पाहायला मिळतं. जसं आपण म्हणतो, भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भक्त प्रल्हाद ज्या वेळेला नारायण नारायण जप करत होता, आणि त्यावेळेला त्याचे जे पिताश्री होते त्यांनी सांगितलं की तू काय सारखं नारायण नारायण करतोस, कुठं आहे तुझा नारायण, कुठं आहे तुझा भगवान, कुठं आहे तुझा देव. आणि त्यावेळेला त्यानं सांगितलं की ह्या चराचरामध्ये, इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये माझा नारायण आहे. तसं विज्ञानाचा जर विचार केला बाळांनो, आज आपण म्हणतो की मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. एखाद्या तत्ववेत्याला, एखाद्या शिक्षण तज्ञाला, एखाद्या समाज सुधारकाला जर विचारलं, तर या 3 मूलभूत गरजाबरोबर आजची मूलभूत गरज काय आहे, तर शिक्षण ही एक मूलभूत गरज तो तत्ववेत्ता सांगेल. 40 पार केलेला, 60 पार केलेला एखादा व्यक्ती असेल, आजार पण त्याच्या पाठीमागे लागलेला असेल, आणि त्याला जर विचारलं तर आजची तुमची मूलभूत गरज काय आहे, तर आरोग्य सेवा, औषध गोळ्या ही आजची या धकाधकीच्या जीवनामधली एक मूलभूत गरज बनलेली आहे. म्हणजे अगदी दीक्षित पॅटर्न असेल किंवा इतर काय असेल, 40 नंतर आपण जो फॉलो करतो,
सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की आम्ही रात्रीचं जेवण करत नाही. तरीही डॉक्टर सांगतो की रात्रीचं जेवण नाही केलं तरी चालेल, पण गोळ्या खाव्या लागतील. आणि मग ही आरोग्य सेवा, आपण असं म्हणतो की पूर्वीच्या काळामध्ये, तुम्ही भूगोलामध्ये वगैरे शिकत असाल की मृत्यूदर, जन्मदर पूर्वीच्या काळामध्ये कसा असायचा, किती असायचा. आणि विज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमुळे आज बरेच आजारावर आपण मात केलेली आहे आणि तो मृत्यूदर घटवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे ही आरोग्य सेवा ही सुद्धा एक मूलभूत गरज बनत चाललेली आहे. समोर बसलेल्या तुमच्यासारख्या युवा पिढीला आजची जर मूलभूत गरज विचारली तर एक नवीन गरज ऍड झालेली आहे. सांगायला पाहिजे, अन्न वस्त्र निवारा, यातलं एखादा अजून काही कमी केलं तरी चालतंय सर, पण मोबाईल ही आमची एक मूलभूत गरज आहे. आणि तो मोबाईल सुद्धा ही आपल्याला विज्ञानानं दिलेली एक देण आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं, परदेशी शास्त्रज्ञांची नावच आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये, धड्यामध्ये शिकायला मिळतात. बरेचसेच विज्ञान शिक्षक आपल्याकडे आहेत. माझा रसायनशास्त्र, केमिस्ट्री हा विषय आहे. या विषयामध्ये जर आपण बघितलं तर ल्युकास रिएजंट नावाचा एक रिएजंट आहे. ल्युकास नावाच्या सायंटिस्टनं तो रिएजंट तयार केला आणि त्याला नाव दिलं गेलं. तुम्हाला माहितीये का बाळांनो, खगोलशास्त्रामध्ये एखाद्या ग्रहाचा, एखाद्या ताऱ्याचा शोध जर लावला तर अलीकडच्या काळामध्ये ज्यानं त्याचा शोध लावला त्याला ती मुभा दिली जाते की तुला त्या ताऱ्याला नाव द्यायचं असेल तर तू स्वतःचं नाव देऊ शकतोस किंवा तुला जे योग्य वाटतंय ते नाव देऊ शकतोस. आपल्या केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स आहेत. 11वीचे विद्यार्थी तर असतील, 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांना हे माहिती आहे. 111 एलिमेंट आपल्या पिरियडिक टेबल मध्ये आहेत. काही मानव निर्मित आहेत, काही नैसर्गिक आहेत. काही एलिमेंटची नावं वाचल्यावर सहज आपल्या लक्षात येतं की अरे हे नाव कुठतरी ऐकलंय. अमेरिशियम, फ्रान्शियम, युरोपियम, आइन्स्टाइनियम. ज्यानं कुणी त्याचा शोध लावला त्याच्या देशाचं, त्या व्यक्तीचं त्याला नाव दिलं जातं. पोलोनियम हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल बघा. मेरी क्युरी नावाच्या ज्या सायंटिस्ट आहेत ते आणि त्यांचे जे दोघं आहेत पती पत्नी, त्यांनी क्ष किरण यांच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी ज्या एलिमेंटचा शोध लावला त्याला, त्यांचा जो देश आहे पोलंड देश, त्या एलिमेंटला त्याचं नाव दिलं गेलं पोलोनियम. मगाशी मी उल्लेख केला की आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला परदेशी शास्त्रज्ञांचीच नावं वाचायला मिळतात. लॉ असला तर तिकडच्याच नावानं, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, बरोबर, हेनरीज लॉ. जी नावं आपल्याला आठवत सुद्धा नाही किंवा उच्चार करायला सुद्धा जीभ वळत नाही अशी नावं आपल्याला शिकावी लागतात. आणि वाटतं ही नावं सोपी का नाहीत. नावं सोपी का नाहीत तर जसा तिकडचा ल्युकास त्यानं सायन्स मध्ये शोध लावला तसा आपल्याकडचा विकास, त्यानं जर एखादा शोध लावला असता तर विकास रिएजंट असं नाव आलं असतं. पण आपला विकास वेगळीकडचा विकास शोधत बसला. पारावर कट्ट्यावर चर्चा करत असताना आज देशामध्ये जास्त करून 3 विषयावर चर्चा होते. एक राजकारण, दुसरं क्रिकेट आणि तिसरं व्हॉलीबॉल. मुळात आता चर्चा कमीच होते, ज्याची कारण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण झाली तर ह्या 3 विषयावर जास्त होते. आणि त्यामुळे मग कुठेतरी विज्ञान किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यावरची चर्चा मागे पडते. असं नाही की आपल्याकडे सायंटिस्ट नव्हते किंवा आपल्याकडे कुठला शोध लागला नाही. जुन्या काळामध्ये जर बघायचं झालं तर आर्यभट्ट, सगळ्यांना माहिती आहे, शून्याचा शोध ज्यांनी जगाला दिला ते आपलेच आहेत. महर्षी चरक असतील, नागार्जुन असतील, महर्षी कनाद असतील, अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर डॉक्टर होमी भाभा असतील, डॉक्टर विक्रम साराभाई, सर्वांचे आवडते आपले डॉक्टर अब्दुल कलाम असतील, जगदीशचंद्र बोस असतील, स्वामीनाथन असतील, आपल्या महाराष्ट्राचं नाव सांगायचं झालं तर डॉक्टर जयंत नारळीकर असतील. या सर्व लोकांनी विज्ञानामध्ये आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण बघायला गेलं, मोठमोठी नावं आपण सांगतो, पण आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये विज्ञान आहे, शोधक वृत्ती आहे, संशोधक वृत्ती आहे.
एखादी गोष्ट जे माणसाचं जीवन सहज सुलभ करते, ते करण्यासाठी एखाद्यानं जर एखादी वस्तू निर्माण केली, त्याच्यामध्ये आपलं डोकं लावलं, तर तो सुद्धा एक संशोधक म्हणून ओळखला जातो. साध्या साध्या गोष्टी, अगदी आपली डोक्यातली जी हेअर पिन आहे ती सुद्धा आपण किती प्रकारच्या बाजारामध्ये बघतो, पण त्याची रचना कुणी केली असेल, याच्यावर विचार कसा केला असेल, ह्या जर गोष्टीचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की शेतात भांगरण्यासाठी वापरलं जाणारं खुरपं आहे, त्याचा सुद्धा आकार कसा असावा, पीक कापण्यासाठी त्याला कशा पद्धतीनं धार असावी, तण काढण्यासाठी त्याला कशा पद्धतीनं धार असावी, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा कुणी ना कुणीतरी त्याच्यामध्ये काही केलेलं आहे. नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया त्यात ओतलेली आहे आणि त्यामुळे माणसाचं जीवन सुखकर करण्याचं काम केलेलं आहे. खूप मोठी उदाहरणं द्यायची गरज नाही बाळांनो, छोटी छोटी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की माझाच एक वर्ग मित्र जो BSc ला विटा बळवंत कॉलेज इथं माझ्या बरोबर होता, मायनीमध्ये एका छोट्या ग्रामीण भागामध्ये जन्म घेतलेला आणि आता ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये MD डॉक्टरांना मार्गदर्शन करणारा अशी एक व्यक्ती, ज्याचं सोशल मीडियावर जर तुम्ही YouTube किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याचं नाव टाकलं, नानासो थोरात, डॉक्टर नानासो थोरात. आपल्याला आपण आयडॉल ठरवत असताना खूप मोठी मोठी उदाहरणं दिली जातात, पण आपल्यातीलच आपल्या मातीतीलच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करते आणि ती जर तशा पद्धतीनं कार्य करू शकत असेल तर मीही ते का करू शकत नाही, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यामुळे आयडॉल हे खूप मोठेच असले पाहिजेत असं नाही. डॉक्टर नानासो थोरात यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते मायनी सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 10वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. 12वीला ते विट्यामध्ये आले. साधारणपणे सायन्सला त्यांना 60% मार्क होती. अजून सुद्धा तुम्हाला सांगतो, जरी आपण म्हणत असलो की 90%, 95%, 100% मार्काचं हे युग आहे, पण एक गोष्ट मात्र शाश्वत आहे विज्ञानाच्या बाबतीमध्ये की अजूनही परीक्षेमध्ये सामान्य गुण असणारा विद्यार्थी जर त्याच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया असतील तर सायन्सच्या क्षेत्रामध्ये अजूनही त्याला खूप स्कोप आहे. बरेच विद्यार्थी आपल्याला असे पाहायला मिळतात की त्यांना शाळेमध्ये वर्गामध्ये खूप मार्क्स पडत नाहीत, पण जेव्हा 8-10 वर्षानंतर ते विद्यार्थी आपल्या समोर येतात त्यावेळेला त्यांनी कोणत्या तरी एखाद्या अशा क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य केलेलं असतं. प्रत्येकाच्या आतमध्ये एक छोटासा सायंटिस्ट दडलेला आहे, फक्त त्याला किती दाबून ठेवायचा, किती प्रोत्साहन द्यायचं, हे एकतर आपण स्वतः विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून, आई वडिलांनी आणि शिक्षक म्हणून आमचीही तितकीच जबाबदारी आहे. तर ते डॉक्टर नानासो थोरात ज्यावेळेला 12वी झाले, 60% गुण फक्त मिळालेले, त्यांनी BSc फिजिक्स केलं, MSc फिजिक्स केलं आणि मग त्यांना थोडस होतं असं की सुरुवातीच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये काहीतरी आयडॉल ठेवून शिकणं असं नव्हतंच. मुळे शाळेत जातोय, शिक्षक शिकवतायत, परीक्षा आहे, शिकवतायत म्हणून शिकतोय, परीक्षा आहे म्हणून पेपर देतोय आणि असंच शिक्षण चालू असायचं. मग पुढे कुठेतरी गेल्यानंतर वयाच्या 18व्या-20व्या वर्षी कळायचं की असं काहीतरी करायला पाहिजे, हे काहीतरी करायला पाहिजे. ज्या बाबतीत तुम्ही आज खूप काय म्हणूया आपण त्याला लकी आहात की हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला आज तुमच्या पालकांच्याकडून, शिक्षकांच्याकडून एवढ्या कमी वयातच मिळतंय. मग त्यांनी PhD केली आणि आज 28 देशामध्ये जवळजवळ त्यांनी ह्या 5-6 वर्षामध्ये आपल्या संशोधनाच्या माध्यमातून त्या देशांना भेटी दिलेल्या आहेत आणि आजचा अतिशय तीव्र स्वरूप धारण केलेला असा एक आजार ज्याला आपण कर्करोग किंवा कॅन्सर म्हणतो. आता कॅन्सर या रोगाबद्दल जर बोलायचं झालं तर कॅन्सर हा आजार आपण म्हणतो की व्यसन केल्यामुळे होतो, पण दुर्दैवानं काही लहान बालकांच्या मध्ये सुद्धा तो आजार उद्भवलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये त्यानं कुठलंही व्यसन केलेलं नसतं, पण दुर्दैवानं त्याला तो झालेला असतो. आणि अशा लहान मुलांच्या मध्ये उद्भवलेला कर्करोग किंवा स्त्रियांच्या मध्ये असणारा कर्करोग याच्यावरती आज संशोधन करतायत आणि जगभरातल्या डॉक्टरांना त्याच्यावरती मार्गदर्शन करतायत. मुद्दाम हे उदाहरण मी तुम्हाला देतोय की आपल्याच भागातली लोक सुद्धा आज अशा पद्धतीने विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतायत. याच्यापेक्षा वेगळं जाऊन सांगायचं झालं तर कुठलीही गोष्ट साधी साधी आपण जर विचार केली, आपल्याच शेजारी असणारं देवराष्ट्री नावाचं जे गाव आहे, मागल्या 5-6 वर्षापूर्वी तुम्ही ती युट्यूबला बातमी बघितली असेल, TV चॅनेलला सुद्धा बातमी बघितलेली असेल की तिथं एका व्यक्तीनं ज्याचं फॅब्रिकेशनचं दुकान होतं
त्यानं एक आताच्या काळामध्ये जसं विद्यार्थ्यांच्या मध्ये बघा काही गाड्यांची क्रेज असते. थार गाडी म्हटलं की आपल्याला एक वेगळं एक क्रेज वाटते त्याची. तशी जुन्या काळामध्ये जिप्सी ही एक लोकांच्या मध्ये क्रेज असणारी गाडी होती. आणि त्या देवराष्ट्रातल्या त्या व्यक्तीनं जुगाड जिप्सी तयार केली, छोटीशीच. तुम्ही ते युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला बघायला मिळेल बघा. आणि त्याची दखल घेतली महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी. त्यांनी त्याला ऑफर दिली की तू जी ही गाडी तयार केलेली आहेस ती मला खूप आवडलेली आहे आणि माझ्या शोरूम मध्ये मला ती ठेवायची आहे जपून. एक चांगलं तू काहीतरी काम केलेलं आहेस आणि त्याच्या बदली मी तुला काय देऊ सांग. सुरुवातीला तो तयार नव्हता, पण परत काही लोकांनी त्याला समजावून सांगितलं की एवढी मोठी व्यक्ती तुझी दखल घेते, तू प्रसिद्ध होशील. आणि मग आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीची बोलेरो गाडी त्याला भेट दिली आणि ती गाडी त्याच्याकडून घेतली. साधा फॅब्रिकेशनचं दुकान असणारा व्यक्ती त्यानं जर फक्त फॅब्रिकेशनच काम करत बसला असता, नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया जर जपल्या नसत्या, तर तो एवढ्या पुढे जाऊ शकला नसता किंवा त्याची दखल कुणी घेतली नसती. माझ्याच गावातलं परत एका माझ्या वर्गमित्राचं मी उदाहरण तुम्हाला देतो, तेही तुम्ही सोशल मीडियावर टाकलं तर तुम्हाला नाव लक्षात येईल. प्रदीप मोहिते नावाचा माझा वर्गमित्र, ज्यानं 9वीतनं शाळा सोडली. शाळेत खूप प्रगती नाही, घरची परिस्थिती नाही म्हणून त्यानं शाळेत जाणं सोडून दिलं. आणि आज काही लोकांना माहिती असेल बघा इथं, त्यानं स्वतःची बुद्धी वापरून कुठलंही टेक्निकल नॉलेज नसताना स्वतःच हेलिकॉप्टर बनवलेलं आहे. काही लोकांना माहिती असेल हे. आजही तुम्ही माझ्या गावामध्ये आला, वांगी हे आमचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याचं ट्रॅक्टरचं गॅरेज आहे अजून सुद्धा. आणि त्या व्यक्तीनं स्वतःच हेलिकॉप्टर बनवलेलं आहे, ज्याला आज काही कोटीची ऑफर देऊन त्याचं पेटेंट घेण्याचा प्रयत्न लोक करतायत किंवा तुम्ही भागीदारीत या, आपण मिळून काहीतरी करूया, अशा ऑफर्स त्याला येत आहेत. म्हणजे विज्ञानात काहीतरी करायचं असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला पुस्तकी ज्ञानच आवश्यक आहे असं नाही. मग याच्यासाठी खूप चांगलं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनं आपल्या शिक्षकांनी आपल्याला ते उदाहरण दिलेलं असेल. ज्या विद्यार्थ्याला शाळेत काही येत नाही म्हणून त्याच्या आईकडे शिक्षकांनी पत्र सोपवलं की तुमच्या मुलाला आम्ही शाळेत शिकवू शकत नाही कारण त्याची बुद्धी तेवढी चालत नाही, त्या विद्यार्थ्यांना जगाला खूप मोठे मोठे शोध दिले. त्यामुळे लहानो, विज्ञान हा विषय जो आहे तो विज्ञान म्हणून न शिकता जर आपण त्यातनं आनंद घेतला, विज्ञानातील आनंद जर आपण समजून घेतला, तर निश्चितच आपल्याला आणि समाजालाही त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. बऱ्याच वेळेला होतं असं, आमची शिक्षकांची जबाबदारी तेवढीच असते. विषय सोपा की अवघड हे महत्वाचं नसतं. तुम्हाला लक्षात येत असेल बघा, शिकवणारा शिक्षक तो विषय किती सोपा करून स्वतः तो विषय किती आनंद घेऊन शिकवतोय, भले तो विज्ञान असू द्या, भूगोल असू द्या, नागरिकशास्त्र असू द्या, इतिहास असू द्या किंवा कुठलाही विषय असू द्या. शिक्षकांनी जर त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच विद्यार्थ्यांनाही त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट वाढतो आणि त्यामुळे तो विद्यार्थी त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण बघतो की आपल्याकडं अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे विज्ञान प्रदर्शन असतात, मग नंतर ते तालुका विज्ञान प्रदर्शन, जिल्हा स्तरावरची विज्ञान प्रदर्शनं आणि राज्य स्तरावरची विज्ञान प्रदर्शनं. आम्ही ज्या वेळेला शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत होतो अशा वेळेला विज्ञान प्रदर्शनं भरत होती, त्यावेळेला आम्हाला शिक्षकच काहीतरी आयडिया द्यायचे, थोडीशी मदत करायची आणि आम्ही त्या विज्ञानाचे प्रयोग त्या प्रदर्शनामध्ये आमचे मांडायचो. आज एखादा 3री-4थीचा मुलगा सुद्धा युट्यूबवरनं एखादं छानसं एखादं प्रोजेक्ट बघतो आणि तो पालकांना सांगतो की मला अशा पद्धतीचं साहित्य पाहिजे आणि मी हा प्रोजेक्ट करणार आहे किंवा त्याच्यातनं काहीतरी इनोव्हेटिव्ह करणार आहे. आपल्याला मार्गदर्शक खूप आज मिळालेले आहेत, फक्त त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. एका राज्यामध्ये एका राजानं त्यांच्या राज्यात असणारा लोहार काम करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या एका चांगल्या कामाची पोचपावती बक्षीस म्हणून एक 10 एकर चंदनाच्या झाडांची बागच भेट दिली. आता लोहाराचं काम काय असतं, कोळशाचा वापर करायचा आणि विविध हत्यारं बनवायची किंवा त्यांना धार लावायची. जर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व माहिती नसेल, मूल्य माहिती नसेल, तर त्याचं अवमूल्यन कसं होतं बघा.
त्या लोहाराला लाकडं कुठली का असणार त्याचा कोळसा करायचा आणि त्या कोळशाचा वापर करून काय करायचं, शस्त्र बनवायची, हेच त्याच्या डोक्यात. आणि त्यानं तेच केलं. ती लाकडं त्यानं घेतली आणि त्याच्यापासून ह्या कोळशाच्या माध्यमातून तो शस्त्र बनवून पैसे मिळवत राहिला. एक दिवस अचानक अशाच पद्धतीनं राजा त्या राज्यातून फिरत असताना त्या लोहाराची आणि त्याची भेट झाली. काही थोडीशी झाडं त्याच्याकडे शिल्लक होती अजून, आणि राजानं बघितलं की अजूनही एवढी 10 एकर चंदनाची बाग त्याला देऊन सुद्धा त्याची परिस्थिती तशीच आहे. रोजचं फक्त अर्थार्जन करायचं, कुटुंब जगवायचं एवढंच. आणि मग राजानं त्याला सांगितलं की अरे बाबा, ही झाडं साधी सुधी नाही, चंदनाची आहेत. त्याचं एक छोटासा लाकडाचा तुकडा सुद्धा किती मूल्यवान आहे, बाजारामध्ये त्याची किंमत किती मोठी आहे, आणि तू हे काय करतोयस. आपलंही असंच झालेलं आहे. विज्ञानाचा वापर असू द्या, तंत्रज्ञानाचा वापर असू द्या, योग्य पद्धतीनं वापर न केल्यामुळे बऱ्याच वेळेला आपण आपल्या स्वतःच्या समाजाचं नुकसान करत आहोत. मूलद्रव्य, अणु, ऍटम हे जे काही शब्द आहेत ते आपण जेव्हा ऐकतो, शिकतो, लहानात लहान कण ज्याला आपण अणु म्हणतो त्याच्यामधली शक्ती खूप मोठी आहे, ज्यानं अणु ऊर्जा तयार होते, अणुस्फोट सुद्धा होतो. पण जेव्हा त्या हिरोशिमा नागासाकी इथं बॉम्बस्फोट झाले, बॉम्ब हल्ले झाले, त्यावेळेला ज्या कोणी त्या अणुबॉम्बचा शोध लावला त्यांना सुद्धा वाईट वाटलं की अरे ह्या गोष्टीसाठी मी याचा शोध लावलेला नव्हता. तसंच काहीसं मोबाईलच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे बाळांनो, की ज्या गोष्टीसाठी त्याचा वापर करायला पाहिजे. आज बरीचशीच मुलं आपण असं बघतोय की ज्यांना कोचिंग क्लासेस लावणं शक्य नाही, ती मुलं आज मोबाईलचा वापर करून काय करतायत तर नीट, जेईई सारख्या एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीचे गुण मिळवत आहेत. पण आपल्याकडे 20,000चा, 25,000चा, 40,000चा मोबाईल असून सुद्धा आपण काय करू शकत नाही, आपल्या चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करू शकत नाही. उलट पालकांना आता त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे की कसं हे व्यसन आपल्याला सोडवायचं आहे. कुठलीही चांगली गोष्ट त्याचा अतिरेक झाला की त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं. अनेक व्यसनं अशी असतात जी शारीरिक असतात, काही मानसिक असतात. त्या पद्धतीनंच आज खूप बोललं जातं. मोबाईल, त्याचे फायदे, तोटे, पण फक्त बोललं जातं, ऐकलं जातं आणि सोडून दिलं जातं, आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर मात्र तितक्याशा पद्धतीनं झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. जर आपण बघितलं, ह्या विज्ञानामधून सुद्धा, सायन्स मधून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. परत एकदा मी माझ्या केमिस्ट्री विषयाशी संबंधित उदाहरणं तुम्हाला सांगतो. 10वी 11वीचे विद्यार्थी असतील त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतील. पिरियडिक टेबल मध्ये 118 इलेमेंट आहेत. त्याच्यामध्ये इनर्ट गॅसेस, निष्क्रिय वायू किंवा ज्याला आपण नोबल गॅसेस म्हणतो, त्यांचा आपल्या जीवनाशी जर संदर्भ जोडायचा झाला तर काय सांगू शकतो आपण याच्यामधनं. ते जे इनर्ट गॅसेस आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यासारखे, ग्रुप नंबर 11 मध्ये डावीकडून उजवीकडे आपण त्यांचा स्टडी करतो. इलेक्ट्रॉन द्यायची गरज नाही, इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही, म्हणजे ते कसे आहेत, निवांत आहेत. जसं आपण आज एवढ्या थंडीमध्ये सकाळी सकाळी आलेलो आहे, आपण शिक्षण घेतोय, आपण अभ्यास करतोय, आपण परीक्षा देतोय, आपण डोक्यामध्ये काहीतरी आयडॉल ठेवलेले आहे की मला ह्याच्यासारखं बनायचंय, मला चांगल्या पोस्टवर जायचंय, मला छानसं घर बांधायचं आहे, जी मनात आहे पहिल्यापासून ती गाडी घ्यायची आहे, आणि इतर अनेक गोष्टी. काहीतरी मनामध्ये एक आपण ध्येय ठेवलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपले हे अथक प्रयत्न चालू आहेत. ह्या इलेमेंटचं सुद्धा तसंच आहे बघा. डावीकडून उजवीकडे ग्रुप नंबर 18 पर्यंत सगळे इलेमेंट काय करतायत, रिएक्शन मध्ये सहभाग घेत आहेत आणि स्वतःला स्थिरत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचे आयडॉल कोण आहेत, ग्रुप नंबर 18 मधले इलेमेंट. म्हणजे आपण जीवनाशी जर त्याचा संदर्भ जोडत गेलो तर ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजत जातं. बऱ्याच वेळेला शिक्षण शिकत असताना, घेत असताना ते नीरस का वाटतं. एखादा कन्सेप्ट वर्गात, वैज्ञानिक संकल्पना असू द्या, गणितीय संकल्पना असू द्या किंवा कुठलीही असू द्या, होतं काय की आता मी हे शिकतोय, मी वर्गातनं बाहेर पडल्यानंतर, शाळेतनं बाहेर पडल्यानंतर मला याचा वापर काय आहे, हे कुठं वापरायचं आहे, जर हेच समजलं नाही तर मग त्याच्याबद्दल इंटरेस्ट राहत नाही. ही संकल्पना मला कुठेतरी माझ्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे असं जेव्हा वाटतं त्यावेळेला ती शिकावीशी वाटते. शिक्षक म्हणून अजून एक गोष्ट मला हे विज्ञानातनं, त्या ऍटमनं काय सांगितली, खगोलशास्त्रामध्ये जसं चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते,
पण ते फिरत असताना त्यांनी एक अंतर राखून ठेवलेलं आहे. आपला जर ऍटम आपण त्याची रचना बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आहे आणि त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतोय. इतकी वर्ष झाली तो इलेक्ट्रॉन त्या प्रोटॉनच्या भोवती पिंगा घालतोय, पण त्याचं अंतर त्या प्रोटॉन पासून दूर पण तो गेलेला नाही आणि जवळ पण आलेला नाही. शिक्षक म्हणून ज्ञानदान करत असताना मला एक गोष्ट त्या ऍटमनं शिकवली की विद्यार्थ्यांनी शिक्षकाचं नातं सुद्धा असंच असलं पाहिजे. विद्यार्थ्याला शिक्षकाबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे, तो आदर असला पाहिजे, नातं घट्ट असलं पाहिजे, पण तेवढं अंतर सुद्धा राखून असलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थी म्हणून जसं आपण विज्ञानामधनं काही गोष्टी शिकतो तशा शिक्षक म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टी शिकत असतो. बघा, बऱ्याच वेळेला आजच्या काळामध्ये आपण बघतोय AI खूप प्रचलित असा शब्द झालेला आहे. आता आपण बघतोय की राजकीय धोरणं सुद्धा त्या AI साठी बरीचशीच पावलं उचलली जात आहेत. शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातोय. कुठलीही गोष्ट, कुठलाही शोध ही एक दुधारी तलवार असते. जेवढे फायदे तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्त तोटे. पण तोटे आहेत म्हणून फायद्यांचा विचार करायचा नाही का? किंवा फायदा घेत असताना त्याचा आपल्याला तोटा होणार नाही, दुसरी बाजू काय आहे याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचा नियंत्रित वापर हा खूप गरजेचा आहे. सायबर सिक्युरिटीसाठी सारखं एखादं क्षेत्र असेल, कॉम्प्युटर मधलं इंटरनेटच्या माध्यमातून एखादं क्षेत्र असेल, ही सगळी आपल्याला विज्ञानानं दिलेली देण आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आज सायन्स आणि सायन्सनं वापरलेली केमिकल्स यांचा आपल्याला सहभाग असलेला बघायला मिळतो. अंतराळ क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर इस्रो सारखी आपली भारतीय संस्था असेल, नासा सारखी अमेरिकन संस्था असेल, याच्यामध्ये सुद्धा विज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे. ज्याला आपण लांबून लहानपणी पाहत असताना चांदोमामा म्हणायचो, त्या चंद्रावर आज माणसानं पाऊल ठेवलेलं आहे आणि त्या चंद्राबद्दलची इत्यंभूत माहिती आज माणूस मिळवत आहे. पण ही मिळवत असताना सायन्स क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या, वाणिज्य क्षेत्र असू द्या, गोडवा जपला गेला पाहिजे. आज आपण यांत्रिक पद्धतीनं शिक्षण घेतोय. कदाचित या सिस्टीमचा पण तो दोष असेल, पालकांचा असेल किंवा शिक्षकांचा असेल. कुठल्याही शाळेत, कुठल्याही कॉलेजमध्ये आज गेलं तर पैसा ओतलाय पालकांनी म्हटलं की 2 क्षेत्र प्रत्येक वेळेला त्यांना खुणावत असतात, जी आज प्रचलित आहे, जेई, नीट. जगामध्ये ह्या 2 गोष्टीशिवाय हे जग चालू शकेल का? तुम्हाला काय वाटतंय? इंजिनियर झालेला आणि डॉक्टर झालेला ह्या 2च व्यक्ती आज जग चालवत आहेत का? बघा, आज गावगाडा जर चालवायचं म्हटलं तर तिथे सुद्धा 12 बलुतेदार हा प्रकार असतो. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने आपली जबाबदारी वाटून घेतलेली आहे. आज अनेक क्षेत्र अशी आहेत तिन्ही शाखामधली की जी बऱ्याच लोकांना माहीतच नाहीत आणि माहीत असलं तर तिकडे जाण्याची मानसिकता नाही आणि मग आपली फरफट होत जाते. माझं स्वतःचं उदाहरण मी देतो. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. मला कलेमध्ये खूप आवड होती, पण 10वी पास झाल्यानंतर 10वीला त्या काळात डिस्टिंक्शन मध्ये मार्क मिळाल्यानंतर शिक्षकाचा मुलगा म्हणून साहजिकच समाजाच्या खातर मला सायन्स क्षेत्र निवडावं लागलं आणि मग शिक्षण घेत राहिलो, यश प्राप्त होत राहिलं, पण मनामध्ये एक पहिल्यापासून कला क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती, ती दबून राहिली. आज मी विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञानाचं महत्व पटवून सांगत असलो तरी सुद्धा तुम्हाला इथून एक आवाहन करतो की जे तुमच्याकडे उपजत आहे ते पहिल्यांदा जपण्याचा प्रयत्न करा, ते पुढे नेण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळामध्ये 90% पालक हे आपल्या पाल्याचं ऐकतात, कम्युनिकेशन होतं. पूर्वीच्या काळामध्ये जरी माझे वडील शिक्षक असले तरी त्यांना मी ठामपणे सांगू शकलो नाही की मला कला क्षेत्रातच जायचंय, मला अमुकच करायचंय, कारण समाजामध्ये असणारी त्यांची प्रतिमा आणि त्याला तडा जाऊ नये या गोष्टी आपण करत असतो.
आज घरामध्ये कुटुंबात 3-4 सदस्य असतात आणि मुलांना सुद्धा त्यांचे विचार मांडण्याची मुभा दिली जाते. पण त्यावेळेला मुलांनी मला हे करायचं आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी हे करून दाखवेन, ह्यामध्ये मी यशस्वी होईन, हे जर पालकांना तुम्ही जर आश्वस्त केलं तर निश्चितच तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करण्यासाठी तुमचे पालक निश्चितच तुम्हाला पाठबळ देतील, तुमचे शिक्षक तुम्हाला पाठबळ देतील. पण पहिल्यांदा बाळांनो, तुमचा तुमच्यावर विश्वास पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही शिक्षक म्हणून आज बघतो, बरीच मुलं त्यांच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल असतं, पण त्यांना स्व हा समजलेला नसतो. आणि मग आम्हाला त्यांना समजून सांगायला लागतं की अरे तुझ्यामध्ये हे गुण आहेत, तू जरा थोडासा विचार कर आणि तू ह्या क्षेत्रामध्ये जातोयस का बघ. नीट आणि जेईईच्या ऐवजी तू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये चांगली तयारी केलीस तर तुला तिथं चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं, तू प्रयत्न कर. बऱ्याच वेळेला आम्ही पालकांना सुद्धा त्या विद्यार्थ्याच्या वतीनं कन्व्हिन्स करत असतो, पण आधी आम्ही त्या विद्यार्थ्याला सांगतो की ज्या वेळेला मी तुझ्या वतीनं पालकांशी भांडणार आहे, पालकांना मी सांगणार आहे की नाही त्याला हेच करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यावेळेला तू मला तेवढा विश्वास दे की तुझ्याकडनं कुठली चूक होणार नाही. प्रयत्न करताना प्रयत्न कमी पडले किंवा प्रयत्न करूनही अपयश आलं तर तुम्हाला कोण म्हणणार नाही काय. पण ज्या वेळेला आपल्या प्रयत्नामध्ये खंड पडतो किंवा आपण बऱ्याच वेळेला मी बघतोय की एमपीएससी युपीएससीच्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी एक गोंडस नाव फक्त सांगत असतात, काय करतो मी एमपीएससी करतो, मी युपीएससी करतो. दिवसाकाठी 16-16, 18-18 तास अभ्यास करायला लागतो, तिथं 4-5 तास अभ्यास करून चहाच्या टपरीवर फिरणारी पोरं 7-8 वर्ष मी एमपीएससी करतोय, मी कॉम्पिटिटिव्ह करतोय हे सांगत राहतात आणि परत कुठंतरी मग 5-4 हजाराची नोकरी करत राहतात. विज्ञान आणि कला ह्या दोन्ही आपण जपल्या पाहिजेत. एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करत असताना फक्त घोडा जसा एका सरळ रेषेमध्ये जातो त्या पद्धतीने जाऊन चालणार नाही. एखादी कला जोपासली तर तुम्हाला ती निश्चितच तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला बूस्ट करत असते. असं नाही की माझी 10वीची परीक्षा आहे, माझी 12वीची परीक्षा आहे, मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि मी मग ग्राउंडवर जाणारच नाही, मी खेळणारच नाही, मी बागडणारच नाही, मी फक्त अभ्यासच करणार, अशा विद्यार्थ्याला कदाचित मार्क्स कमी पडतील. पण ज्याने एखादी कला, एखादा छंद जोपासलाय, जो माझा एका व्याख्यानाचा विषय सुद्धा आहे म्हणून मी त्यात इन्क्लूड करतो की ती तुम्ही जोपासली पाहिजे. आज बऱ्याच शाळा अशा आहेत की त्या शाळेमध्येच तुम्हाला अवांतर जे कलागुण आहेत तुमच्याकडं, एक्स्ट्रा करिक्युलर जे ऍक्टिव्हिटीज म्हणतो आपण, त्याला प्रोत्साहन मिळतं. क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, गायन क्षेत्रामध्ये असेल, नृत्य क्षेत्रामध्ये असेल, जर तुमच्याकडे ती कला असेल तर बाळांनो निश्चितच जपा. स्कॉलरशिपची परीक्षा आहे, एनएमएमएस ची परीक्षा आहे, दरवर्षी कुठली ना कुठली बाह्य परीक्षा आपल्या होत राहतील, पण त्याच्याबरोबर जर तुम्ही एखादी कला, एखादा छंद जोपासला तर निश्चितच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुमच्या कलेमुळे तुम्हाला एक जो फ्रेशनेस जाणवेल, ती कला तुमची तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल असं आपण सांगू शकतो. आज आपण बघतोय चंद्रयान असेल, गगनयान असेल, या माध्यमातून माणूस प्रगती करतोय. पण कितीही झालं, जरी आपण चंद्रावर मंगळावर स्वारी करत असेल तरी एक वाक्य मात्र आपण नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे की आकाशाला हात पोचतील एवढं मोठं जरी झालं तरी पाय जमिनीवरून हलता कामा नये. आणि ते ज्याला जमलं, ज्याची नाळ मातीशी घट्ट राहिली, त्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करताना कुठलाही अडथळा येणार नाही, हे मात्र निश्चितच आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हा विषय असेल किंवा विज्ञान त्याचं ज्ञान घेणं असेल, हे करत असताना त्याची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे आणि त्याचा योग्य वापर आपल्याला जर करता आला तर हे विज्ञान निश्चितच आजची जी 2026 सालची जी परिस्थिती आहे, कदाचित प्रत्येक 10 वर्षानंतर ह्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला बघायला मिळतील आणि ते बदल निश्चित सकारात्मक असतील. बदल, पण तो सकारात्मक की नकारात्मक हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सकारात्मक बदल असतील तर निश्चितच आपल्याला या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी कुठलीही आडकाठी येणार नाही. आज या कार्यक्रमाच्या वतीनं खूप मोठं काही मी सांगितलेलं नाही तुम्हाला, पण बऱ्याच वेळेला असं होतं, खूप मोठी उदाहरणं ऐकून सुद्धा आपण जिथल्या तिथंच राहत असेल तर छोटी छोटी उदाहरणं, आयुष्याच्या यशाच्या वाटेवरती खूप मोठ्या पायऱ्यांचा विचार न करता छोट्या छोट्या टप्प्यांचा जर विचार केला आपण
तर आपण आपल्या आयुष्याचा मार्ग सुखकर करू शकतो. छोटे आयडॉल आपण निवडू शकतो, त्या पद्धतीने त्यांना फॉलो करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याच मातीतील, आपल्याच आजूबाजूचे, आपल्याच परिसरातील काही लोक जर इनोव्हेटिव्ह काहीतरी करत असतील तर त्यांच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे आणि आपणही अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या पाहिजेत आणि त्या निश्चितच आपण कराल याची मला निश्चितच खात्री आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेमध्ये, या संकुलामध्ये आपण मला आमंत्रित केलं. जे काही मी 4 शब्द तुम्हाला सांगितले ते तुम्ही शांतपणे ऐकले सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये आणि हा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीनं आज आपण इथं सादर करत आहोत. परत एकदा या विज्ञान दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर, तेज तुमचे आहे सूर्यचंद्राहुनी जास्त. तुमच्या बोलण्याच्या शब्दातच आहे संपूर्ण शास्त्र. तुमचे आजच्या रोजच्या जीवनातील मार्गदर्शनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यात दडलेला शास्त्रज्ञ आणि कलावंत निश्चितच बाहेर पडेल आणि घडेल. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री एन सावंत सर यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत